चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात पक्षामध्ये एकमत। मंगळवारी देवगिरीवरील बैठकीमध्ये राजीनाम्यावरती चर्चा। चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी आमदारांची बैठकीमध्ये मागणी। चाकणकरांचा राजीनामा राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत निर्णय आहे। सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलाय। महिला प्रदेशाध्यक्ष राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। विशेष तपास पथकाकडून नाशिकमधील भोंदू खराच्या ऑफिसची तपासणी करण्यास सुरुवात। एसआयटी टीम भोंदू बाबाच्या ओकस या ऑफिसमध्ये दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीमकडून पुरावे जमा करण्याचं काम सध्या केलं जात आहे। भोंदू बाबा खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीव मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप। खराच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासोदानींनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत नकली सापाला पुण्यात आणायचा। नाशिकमधील भोंदूबाबा खराच्या वडिलांच्या दशक्रिया विधी पत्रिकेवरती रुपाली चाकणकरांचं नाव आहे। 2017 मधील खरात कुटुंबातील दशक्रिया विधीची पत्रिका सध्या चर्चेत आहे। शोकाकुलांच्या यादीमध्ये माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव आहे। भोंदूबाबा खराच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा। अधिकृतरित्या कोणतंही नाव जाहीर नाही। संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याचा तपास सुरू आहे। चौकशीमध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याचीही शक्यता आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण। बडे आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारीही पोलिसांच्या रडारवरती। संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात भोंदू अशोक खराचं 10वी पर्यंत शिक्षण। भोंदू गावातून अंडे चोरून विकायचा गावकऱ्यांची माहिती। तर खरातमुळे आमच्या शाळेचं नाव खराब होत आहे गावकऱ्यांची भावना। अशोक खराच्या कहांडळवाडीतील गावकऱ्यांचाही संताप। कहांडळवाडीमध्ये गावकऱ्यांकडून खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख। तर खराची परिस्थिती आधी फार गरिबीची असायची गावकऱ्यांची माहिती। खरातनं सगळं चोरीच्या मार्गाने कमवलं गावकऱ्यांचा आरोप। भोंदू खराचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या वावी येथील बैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघडकीस। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातनं दावा केला होता, मात्र गावकऱ्यांचा बैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार। भोंदूबाबा खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानेच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघडकीस। चौकशी दरम्यान खराच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुस जप्त। 21 पैकी 5 काडतुस कशासाठी वापरली याचा तपास सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर खरातला शस्त्र परवाना देण्यात आला होता। भोंदू खराच्या शिवनिका संस्थांचे बँक अकाउंट सील। अशोक खराची राज्यातली मालमत्तेची चौकशी सुरू आहे। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी होणार आहे। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीनं माहिती मागवलेली आहे। मुख्यमंत्री आणि पोलिसांना शांतपणे काम करू द्यात। तपास सुरू असताना संशय व्यक्त करणं अयोग्य आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। अशोक खरात प्रकरणातील पीडितांचे व्हिडिओ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या कोपरगावमधील 2 जणांवर गुन्हा। व्हिडिओ फोटो व्हायरल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी। शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप। यही तो नहीं ताज का राज। शीतल म्हात्रेंचा सवाल। तर ताज का राज फुटला तर त्यांच्या तोंडचं पाणी पळेल, म्हात्रेंचा दावा। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी संतापल्या। राऊतांनी राज्यसभेसाठी पवारांचं नाव का घेतलं? प्रियंका चतुर्वेदींनी सवाल केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पक्षप्रमुख मी आहे, त्यामुळे अंतिम निर्णय देखील मीच घेणार होतो असं म्हणत ठाकरे यांच्याकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न। खासदारांच्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण बैठकीत असं काही झालेलं नाहीये। मी पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर चतुर्वेदींनी राऊतांसंदर्भात प्रश्न विचारल्याची सूत्रांची माहिती आहे।
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये पार्थ पवारांचा उल्लेखच नाहीये। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यासह 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार। तपासामध्ये आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार। खारगे समितीचा तपासावरती महत्त्वपूर्ण शेरा। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गोलमाल। चौकशी समितीने दिलेला अहवाल हा बोगस असल्याचं विजय वडेट्टीवार यांची टीका। तर मालकांवरती कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पोलीस मुख्यालयामध्ये हजर। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दैनंदिन कामाला सुरुवात केली। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून झालेल्या राड्यानंतर तुषार दोशी चर्चेत। सातारा प्रकरणाचा आता काही वाद राहिला नाहीये। नीलम गोऱ्हेंचा निर्णय योग्य होता। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कायदेतज्ञांकडून तपासून निर्णय घेतले जातील, शिरसाटांचं वक्तव्य। शीतल म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला? रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला म्हात्रेंनी सांगावं। सुषमा अंधारेंचा सवाल। तर नीलम गोऱ्हेंना भाजपकडून ऑफर आल्यावरती त्या एका क्षणात भाजपात जाऊ शकतात, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून मीरा रोडमधील आगीच्या घटनास्थळाची पाहणी। प्लेझंट पार्कमधील गोडाऊनला 2 दिवसांपूर्वी आग लागली होती। पंचनामे पूर्ण करण्याचे सरनाईकांचे आयुक्तांना आदेश आहेत। लातूर शहराजवळच्या साई गावात सर्रास अवैध दारू विक्री होत असल्यानं गावकऱ्यांचं उपोषण। अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। सिंदखेड राजा या ठिकाणी पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची मोठी गर्दी। पेट्रोल नसल्यानं नागरिकांची गैरसोय। नागरिकांच्या पेट्रोल भरण्यासाठी पंपावरती लांबच लांब रांगा। परभणीमध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेलची विक्री। कृत्रिम साठा करण्याच्या उद्देशानं पेट्रोल नेलं जात असल्याचा संशय। प्रशासनाकडून मात्र कुठलीही कारवाई नाही। नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेनं पंपावरती मोठ्या रांगा। डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन घेऊन नागरिकांची गर्दी। गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न। पेट्रोल कंपन्यांकडून दुपारी 3 नंतर ऑर्डर स्वीकारणं समोर। दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे भरले तरच कंपन्यांकडून पेट्रोल देणार असल्याचा कंपन्यांचा निर्णय। सुरळीत इंधन पुरवठा करण्यास पंप चालकांना मोठी अडचण। यवतमाळमध्ये कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई। एकाच वेळेस अनेक जण येऊन 100 लिटर पेट्रोल मागत असल्यानं कॅनमध्ये पेट्रोल न देण्याच्या सूचना। आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा देखील इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा रिक्षासाठी अवैध वापर। अवैध वापराप्रकरणी दोघांना अटक। पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। शिर्डीतील साई मंदिरामध्ये रामजन्मोत्सव उत्साहाच्या वातावरणात संपन्न। चांदीच्या पाळण्यामध्ये प्रभू रामचंद्रांची इथं प्रतिमा ठेवून रामजन्माचं स्वागत। प्रभू रामचंद्राचा पाळणा साई समाधीवरती ठेवून साईबाबांची मध्यान्ह आरती। परळीतील काळाराम मंदिरात मंत्री पंकजा मुंडे यांची रामनवमीच्या उत्सवाला हजेरी। रामनवमी उत्सवातील कार्यक्रमात सहभागी होत भजन आणि पाळणा देखील त्यांनी म्हटलेला आहे। मुंबईतील 40 वर्षाची प्रतीक्षा संपेल। राज्याला सहकाराचा असलेला वारसा यशवंतराव चव्हाणांच्या धर्तीवरती सहकार भवनाच्या रूपानं पुढे नेला जातोय। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयानं सहकार भवनासाठी भूखंड। येवला शहरासह परिसरात श्रीराम नवमीचा उत्साह। महामृत्युंजय मंदिरामध्ये नंदीभोवती श्रीरामांची धनुष्यधारी भव्य रांगोळी साकारली। शिवभक्तांनी महादेवाच्या सानिध्यात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला। बीडमध्ये रामनवमीनिमित्त भव्य दुचाकी रॅलीचं आयोजन। बार्शी नाका या ठिकाणी गणपती मंदिरापासून दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली आणि याच वेळेस रामनामाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन कोर्टाचा झटका। नीरव मोदीची नवीन याचिका फेटाळली। भारतातील प्रत्यार्पणाला आव्हान देणारं प्रकरण उघडण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली होती। कराड चिपळूण राज्य महामार्ग 2 महिने अवजड वाहनांसाठी बंद राहणार। पाटणमधील केरा पुलाच्या कामामुळे 27 मार्च ते 27 मे दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन।